2225 मत 2225 नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आता आपण सासवड या गावामध्ये आहोत आणि सासवड गाव हे श्री दत्ताबाप्पा अनपट यांचं गाव आणि या गावातून त्यांची उमेदवारी आहे आणि खूप मोठं गाव आहे आणि जास्त मताधिक्याचं गाव हे मानलं जातं. 3005 मतदान ह्या गावामध्ये आहे आणि 3005 मतापैकी 2225 मतदान हे आत्तापर्यंत झालेलं आहे. साधारणपणे 5 वाजलेले आहेत आणि आपण पाठीमागं पाहू शकतो खूप मोठी रांग अजूनही लागलेली आहे. मला वाटते अजून एक 100 ते 200 मतदान वाढण्याची शक्यता आहे. तर आपल्यासोबत काय सासवड गावातील ग्रामस्थ आहेत. नमस्ते, काय सांगताल कसं मतदान झालं सासवड गावामध्ये? मतदान छान झालं. मतदान शांततेत पूर्ण झालं. अजिबात कुठलीही गडबड गोंधळ झालेला नाही. मशीन काय चालल्या, काय दुरुस्ती बिगाडी काय? नाही, असं काहीच प्रकार झालेला नाही. वादावादीचा प्रकार काय? अजिबात नाही. काय शांततेच्या वातावरणात पार पडले. शांततेच्या वातावरणामध्ये सासवड या गावातील मतदान पार पडलेलं आहे आणि खूप मोठं मताधिक्य आपण साधारणपणे 3000 मतदान असताना 2225 म्हणजे 74% मतदान आत्तापर्यंत झाले आणि अजून 200-250 मतदान होणार आहे. चांगला टक्केवारी आहे. म्हणजे खूप जास्त मतदान होतं आणि मोठं गाव असून सुद्धा काय वाटते, लोक एवढी येत आहेत मतदान करतायत, काय करण्याच्या पाठीमागचं? विकास, गावचा विकास व्हावा आणि मतदानातून तो होईल म्हणून हे सर्व ग्रामस्थ आपण पाहतोय की सासवड या गावातून येत आहेत आणि मतदान करतायत आणि खूप मोठी अटीतटीची लढाई आता ही मांडली जाते आणि खूप मोठा संघर्ष या दोन्ही जिल्हा परिषद तिकिटासाठी होणार आहे हे आपल्याला सर्वांच्या समोर दिसतंयच. आणि दोन्ही उमेदवार, जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार हे खूप स्ट्रॉंग आहेत सध्याच्या घडीला तरी. श्री दत्ताबाप्पा अनपट यांच्या सौभाग्यवती सारिकाताई अनपट आहेत, त्याचबरोबर विलास नलवडे यांच्या सूनबाई आहेत सौ किरण निलेश नलवडे. ह्या दोघांच्यामध्ये सध्या काटेची टक्कर आपल्याला हिंगणगाव गटामध्ये पाहायला दिसणार आहे आणि सासवड गावामध्ये आपण पाहतोय आणि सासवड या गावामध्ये आपण आहोत. खूप मोठं मतदान, साधारणपणे 2225 मतदान आपल्याला झालेलं हे दिसून येते. आपण सर्वजणांनी साथी न्यूज चॅनलचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आपणही साथी न्यूज चॅनलशी बोला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.